निरंकारची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात संगतची आज आपण चिंतनासाठी विषय निवडलेला आहे की अंतर्मनाची खरी शांती कशी मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत, जो की खूप गरजेचा आहे. कारण आपण जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की मला अंतर्मनाची खरी शांती मिळावी. आपण सर्वप्रथम हे समजून घेऊयात की शांती म्हणजे काय. कधीकधी आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी वातावरण शांत असतं, किंवा कधीकधी असं होतं की एखादा व्यक्ती आहे जो की शांत स्वभावाचा आहे. मग आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती शांत स्वभावाची आहे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये किती छान शांती आहे. तर हे खरं आहे का? तर बघा, एक व्यक्ती असा आहे जो वरून शांत दिसतोय, परंतु जर त्याच्या अंतर्मनामध्ये पाहिलं तर तो कदाचित खूप अशांतही असू शकतो. म्हणजे तो बाहेरच्या जगामध्ये मिक्स होत नाही, परंतु ज्यावेळेस तो त्याच्या आतमधल्या जगामध्ये इतका व्यस्त असतो, त्याच्या मनामध्ये इतके प्रश्न असतात, तो सतत त्याच्या मनाशी बोलत असतो, तो त्याच्याच दुनियेत असतो. कधीकधी बघा असं म्हटलं जातं की एखादा व्यक्ती तो त्याच्याच दुनियेमध्ये आहे. म्हणजे तो बाहेरच्या व्यक्तीशी संवाद करत नाही, परंतु त्याच्या अंतर्मनाशी संवाद सुरू असतो, द्वंद्व सुरू असतं. मग आपण विचार करूयात की ती व्यक्ती शांत आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण अंतर्मनाची खरी शांती ही त्याच्या आतमध्ये आहे. वरून जर तो शांत दिसतोय, परंतु तो शांत आहे का? तर नाही आहे. त्याचं मन आतून बेचैन आहे. कधीकधी असं म्हणतात बघा, काही लोक म्हणतात की आपण सर्वांच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, एकटं नाही राहिलं पाहिजे. परंतु काही व्यक्ती एकांतामध्ये राहूनही अतिशय शक्तिशाली असतात, अंतर्मनाने स्टेबल असतात. तर अशा वेळी काय घडतं? अशा वेळी असं घडतं की एक व्यक्ती आहे ती सगळ्यांच्यामध्ये मिक्स होते, परंतु दुसरी जी व्यक्ती आहे ती मात्र एकांतामध्येही अतिशय आनंददायी स्थितीमध्ये असते. आपल्याला काय करायचं आहे? एकांत प्रिय तर असलं पाहिजे, परंतु आपण गृहस्थी आहे, आपल्याला सर्व कार्यव्यवहार करावे लागतात. त्याच्यामुळे आपल्याला लोकांमध्ये तर यावंच लागतं आणि आपण येतच राहणार. म्हणून आपल्याला कदाचित कधीकधी एकांतप्रिय बनायचे आपल्याला, परंतु एकांतप्रिय बनण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये तर जावंच लागेल. परंतु आपण अंतर्मन म्हणजे आतमध्ये जे आपलं जग आहे त्या जगामध्ये आपलं मन हे स्थिर असायला पाहिजे, शांत असायला पाहिजे. जेव्हा आपल्या अंतर्मनातल्या जगामध्ये आपण शांत असतो ना, तेव्हा निश्चिंत असतो, आनंददायी स्थितीमध्ये असतो. आणि मग जेव्हा आपण आतमधून शांत आनंदी असतो, त्यावेळेस आपण इतर लोकांच्यामध्ये जरी गेलो तरी इतर लोकांचा प्रभाव आपल्यावरती येत नाही. कोणी काहीही म्हटलं तरी आपल्याला त्याचा फारसा फरक पडत नाही. आणि ही जी एकांतप्रियता, ही जी एकांतवासी अवस्था जी होती ती गौतम बुद्धांची होती, सर्व साधू संतांची होती. गौतम बुद्धांचं एक उदाहरण घेऊयात, जे आम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे, परंतु तरीही मला ते नेहमी द्यावंसं वाटतं. एकदा काय झालं, गौतम बुद्ध रस्त्याने चालले होते. एक व्यक्ती आला, तो त्यांना खूप वाईट साईड बोलायला लागला. गौतम बुद्ध त्याच्याकडे पाहत होते, ऐकत होते आणि चेहऱ्यावरती मात्र स्मितहास्य होतं. नंतर काय झालं, ती व्यक्ती खूप शिव्या द्यायला लागली, वाईट साईड बोलायला लागले. तरीही गौतम बुद्ध स्थिर आणि शांत आणि आनंददायी चेहरा. असं खूप वेळ चाललं. ती व्यक्ती वाईट साईड बोलत होती, शिव्याही देत होती. गौतम बुद्ध मात्र त्यावेळी त्या ठिकाणी स्थिरच होते. हे बराच वेळ चाललं. एक वेळ अशी आली की तो जो वाईट साईड बोलणारा व्यक्ती होता तो कंटाळला आणि त्याला असं वाटलं की मी इतका वेळ त्याला वाईट बोलतो आहे तरीही त्या व्यक्तीची काहीच रिॲक्शन नाही आहे, ती व्यक्ती साधारण नक्कीच नाही आहे.
ती व्यक्ती खरंच कोणीतरी दिव्य आहे. म्हणून त्या व्यक्तीनं काय केलं, गौतम बुद्धांचे पाय पकडले आणि त्यांची क्षमा मागितली. आणि त्यांनी जेव्हा गौतम बुद्धांना विचारलं की तुम्ही कसे काय शांत राहू शकता, मी इतका वेळ बोलले तरी तुम्हाला काहीच नाही फरक पडला, त्यावेळेस गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी जे उत्तर दिले ते खूप विचार करण्यासारखं आहे. गौतम बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात की तू जे देत होता ते मी घेतलंच नाही तर ते मला माझ्यापर्यंत येईलच कसं. तर मग त्या व्यक्तीनं विचारलं की जेव्हा मी बोलत होतो त्यावेळेस तुमच्या मनाची स्थिती काय होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेव्हा तू बोलत होतास त्यावेळेस मी आंतरजगतामध्ये माझ्या स्थिर होतो, त्याच्यामुळे तू जे काही बोलत होता ते तुझ्याजवळच राहिलं, ते माझ्यापर्यंत आलंच नाही. मग ज्यावेळी अशा काही कंडिशन घडत असतात त्यावेळेस आपण जर एकांतवासी त्या स्थितीमध्ये गेलो तर आपल्याला समोरच्या व्यक्तीचा काहीही आपल्यावरती प्रभाव पडत नाही आणि मग त्याच्यातूनच आपल्या अंतर्मनामध्ये शांतीचा उगम होतो. महत्त्वाचं बघा, हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे की जेव्हा कोणतीही परिस्थिती आपल्यासमोर घडत असते त्यावेळी आपल्या मनाची व्याकुळ अवस्था जर होत असेल तर त्याच्यामध्ये नुकसान पुढच्या व्यक्तीचं नाही आहे तर आपलंच आहे. आणि बघा, आपल्यामध्ये असणारे जे 5 विकार आहेत त्याच्यामधला एकच विकाराचं आपण उदाहरण घेऊयात. बघा, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्यावेळी लोभ निर्माण होतो म्हणजे त्याच्याजवळ आहे तरीही दुसऱ्याकडं काही असेल तर त्याला ते हवंसं वाटतं. पैशाचं बघा, आजकाल आपण जास्त पैशाचं उदाहरण घेऊ शकतो की समजा माझ्याकडे लाखभर रुपये आहेत पण मला असं वाटतं माझ्याकडे कोट्यावधी रुपये असावेत. मला त्या पैशाचा लोभ होतो, मला अजून हवं आहे, ही मनाची अवस्था तयार होते आणि त्याच्यामध्येच मी व्याकुळ होते आणि व्याकुळ होऊन स्वतःला मी वेदना देते, स्वतःच्या अंतर्मनाला वेदना देते आणि मग मी बेचैन होते, अस्थिर होते आणि मग पैशाच्या मागे धावायला लागते. पैसा जेव्हा यायचा तेव्हा येईल पण तोपर्यंत मन मात्र व्याकुळ राहतं, दुःखी राहतं आणि दुःखी मनाचं कारण आहे व्याकुळता. मनाची व्याकुळ अवस्था आपल्याला दुःखी बनवते. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर क्रोध. कधीकधी आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती पुढची वाईट वागते, मला त्रास देते आणि जर मी त्याच्यावरती ओरडलो नाही किंवा कधीकधी बघा आई असते, आईला असं वाटतं की मी जर बाळाला ओरडले नाही तर बाळाला शिस्त कशी लागणार. अशा वेळी काय होतं, आपण जेव्हा त्या बाळाला रागवते, आई बाळाला रागवते किंवा कोणीही कोणावरती रागवत असेल तर त्यावेळी आपल्या मनाची स्थिती कशी होते. सर्वप्रथम मनाची स्थिती ही व्याकुळ होते आणि आपण स्वतः पहिल्यांदा दुःखी होतो. कारण स्वतः जोपर्यंत क्रोध करून स्वतःची व्याकुळ अवस्था, दुःखी अवस्था करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला दुःख देऊ शकत नाही. ते पहिल्यांदा स्वतःमध्ये निर्माण होतं आणि मग आपण पुढच्याला ते देत असतो. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्यातले जे विकार आहेत ते पहिल्यांदा स्वतःला आपल्याला व्याकुळ बनवतात, आपल्याला दुःखी बनवतात आणि मग आपण इतरांना दुःखी बनवतो. ज्यावेळी या गोष्टीचं ज्ञान होतं तेव्हा आपण अंतर्मुख स्थितीमध्ये स्थित होतो. आपणच आपल्याला ओळखायला लागतो की माझं कुठं चुकतं आहे. संतांना हे कळालं होतं की पुढचा व्यक्ती काही बोलतोय, काही वागतोय, परंतु माझ्या मनाची स्थिती मी का घालमेल करून घेऊ, माझ्या मनाची मी व्याकुळ स्थिती तयार करून घेऊ. उलट त्यावेळी जर मी शांत राहिलो, मी स्वतःला जर आनंदीमध्ये स्थितीमध्ये ठेवू शकलो, शांत स्थितीमध्ये ठेवू शकलो तर मी समोरची जी व्यक्ती आहे ऑलरेडी ती व्यक्ती विकारांच्या अधीन आहे, दुःखी आहे, व्याकुळ आहे. संतांना काय व्हायचं, ज्यावेळी दुसरा व्यक्ती समोरून काही वाईट साईड बोलायचा, व्याकुळ स्थितीमध्ये न्यायचा, त्यावेळेस ते स्वतः व्याकुळ स्थितीमध्ये न जाता पुढच्या जो व्याकुळ स्थितीमध्ये आहे त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न करायचे. कारण त्यांची जी मनाची जी अवस्था होती ती अतिशय उच्च कोटीची करुणा होती. कारण त्यांना असं वाटत होतं की समोरची व्यक्ती विकारांच्या अधीन आहे, व्याकुळ आहे, त्या व्यक्तीला मला त्याच्यातून बाहेर काढायचे. ती जी स्थिती त्यांची होती ती खूप उच्च स्थिती होती आणि त्यामुळे त्यांना त्या पुढच्या व्यक्तींना बाहेर काढता आलं, त्यांना त्याच्यामध्ये यश आलं. ही आहे आपल्या अंतर्मनाची स्थिती. अंतर्मनाची जी शांती आहे ती आपल्या गुणांमध्ये आहे. आपले जे आतमध्ये जे आहेत सतोगुण आहेत ना, त्या सतोगुणांच्या स्थितीमध्ये आपण जेव्हा स्थित राहतो, सतोगुणांच्या अवस्थेमध्ये आपण राहतो, त्यावेळी आपल्याला शांत वाटतं, स्थिर वाटतं, सुरक्षित वाटतं. पण जेव्हा आपण विकारांच्या अधीन असतो त्यावेळेस व्याकुळ होतो, दुःखी होतो. हे सगळ्या गोष्टी घडतात. त्या कशामुळे घडतात तर आपल्यामध्ये असलेल्या
विकारांमुळे. त्यामुळं अंतर्मनाची जी शांती आहे ती तेव्हा आपल्याला कळते जेव्हा आपणच आपल्याला पाहायला लागतो, आपणच आपल्याला चांगलं ओळखायला लागतो. त्यासाठी जर आपल्याला शांत राहायचं असेल तर त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा. स्वतःवरती आपण वेळ दिल्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन होतं, आपल्याला कळायला लागतं की माझं काय चुकते, कुठे मी कमी पडते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी हा परमात्मा जो आहे ना, तो परमात्मा गुणांचा सागर आहे, विकारांचा सागर अजिबात नाही, गुणांचा सागर आहे. ज्यावेळी आपण त्या गुणांच्या अधीन होऊन कार्य करतो, विकारांच्या अधीन होत नाही, त्यावेळी आपोआपच आपलं ह्या निराकार प्रभू परमात्म्याशी तादात्म्य साधलं जातं. म्हणजे आपलं आणि त्याचं मिलन होतं. कारण आपण सेम झालो ना. आता मला सांगा, जर तेल आहे, तेलाची क्वालिटी वेगळी आहे, पाण्याची क्वालिटी वेगळी आहे. जर पाण्यामध्ये समजा समुद्र आहे, खूप मोठा समुद्र आहे, आणि त्या समुद्रामध्ये जर समजा आपण तिथं तेल टाकलं तर ते तेल त्या पाण्यावरती, एवढा मोठा समुद्र आहे तरीही त्याच्यावरती तरंगेलच, ते मिक्स नाही होणार, त्याचं मिलन नाही होणार. पण जेव्हा आपण पाण्यामध्ये पाणी टाकतो त्यावेळेस मात्र मिलन होतं. तसं प्रभू परमात्मा हा प्रेमाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, शक्तीचा सागर आहे. जर त्याच्यासारखं जर आपण बनलो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये साम्य निर्माण होईल. आणि जेव्हा साम्य निर्माण होईल त्यावेळेस आपलं आणि त्याचं मिलन होईल. आणि ज्या दिवशी त्याचं आणि आपलं मिलन होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहत नाही, त्याच्यासारखं आपण बनतो. आणि मग लोक म्हणायला लागतात की हा जो आहे ना तो भगवंताचा अवतार आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे बघा, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील किंवा कृष्ण असतील, हे सगळे जे आहेत ते मानवी अवतारामध्ये होते, परंतु ते सुद्धा भगवंताच्या स्थितीमध्ये स्वतःला तेवढ्या स्थितीपर्यंत ते घेऊन गेले. लोक त्यांची पूजा करायला लागले. का? भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतरच राहिलं नाही, साम्य निर्माण झालं. ते त्यांना स्वतःला तसं बनवलं, स्वतःवरती तेवढी मेहनत घेतली. आणि भक्ती म्हणजे आपण नुसतं कर्मकांड करून उपयोग नाही. जर आपण सकाळी उठतोय, अवतारवाणी वाचतोय, किंवा आपण जे आपलं रोजचं दिनकर्म आहे त्या दिनक्रमाप्रमाणे आपण वागतोय, त्याच्याप्रमाणे आपण जर वागत राहिलो, अवतारवाणी वाचतोय, नामस्मरण करतोय, जेवताना नामस्मरण, खाताना नामस्मरण, झोपताना नामस्मरण, हे कर्मकांड आपण करत राहिलो. करायला पाहिजे या गोष्टी, परंतु आपण ह्या करायचे पाहिजे म्हणून करतोय, पण परिवर्तन काहीच नाही. परिवर्तनासाठी आपल्याला पुरुषार्थ करायला लागेल. त्यासाठी आपल्याला एक छोटासा दिनक्रम ठरवावा लागेल. सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वतःला समजवावं लागेल की आज मला दिवसभरामध्ये काय करायचं आहे. संध्याकाळी झोपण्या अगोदर चार्ट आपल्याला काढावं लागेल की आज माझं दिवसभरामध्ये काय चुकलं, मी कोणाला किती दुःखी केलं, मी किती वेळा दुःखी झालो, स्वतः पण किती दुःखी झालो, इतरांना किती वेळा दुःख दिलं. मग आपल्याला जेव्हा कळेल की आज मी इथे एवढ्या जणांना दुःख दिलं, मग मी का दुःख दिलं, त्याचं कारण काय, तर ते कारण जे असतं ना, त्याचं मूळ जे आहे ना ते विकारच असतं. म्हणून आपल्याला गुणांच्या अधीन होऊन कर्म करायचे. आणि जेव्हा आपण गुणांच्या अधीन होऊन कर्म करतो त्यावेळेस आपल्याला अंतर्मनाची शांती मिळते. मुळात आपलं मन हे अस्थिर का होतं, तर गीतासुद्धा सांगते की माझं मन खूप चंचल आहे, ते नियंत्रणामध्ये येत नाही. असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा कृष्ण त्याला समजावतो की मन चंचल आहे हे खरं आहे, पण अभ्यासाने वैराग्याने ते शांत होतं. मनामध्ये कुठेतरी वैरागी अवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि जर आपण रेग्युलर अभ्यास केला मनावरती तर आपलं मन हे स्थिर होतं, शांत होतं. आज आपलं मन अस्थिर का आहे, तर आपल्या मनामध्ये खूप विचार आहेत, भूतकाळाची चिंता आहे, भविष्याची काळजी आहे, अपेक्षा आहे, इतरांशी आपण तुलना करतो, यामुळे मनाला शांती मिळत नाही. आणि याचं सगळ्याचं मूळ जे आहे ना ते विकार आहे. शांतीचा गीतेमध्ये पहिला जो मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे कर्मयोग. गीतेमध्ये एक मोठा सिद्धांत सांगितलेला आहे, कर्म कर पण फळाची अपेक्षा मात्र करू नको. जर या स्थितीमध्ये आपण कर्म करायला लागलो, काम करतो पण रिझल्ट व फोकस याच्यावरती आपलं लक्ष नसतं, रिझल्ट मिळाला नाही तर मन दुःखी होतं. कृष्ण सांगतात की तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. याचा अर्थ आहे की आपलं काम हे जे आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचे, रिझल्टवर अटॅच व्हायचं नाही. रिझल्ट
आपण चांगलं कर्म केलं आहे तर चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. हे सगळं केलं ना की मन हलकं राहतं, शांत राहतं, स्ट्रेस कमी होतो आणि मनाला शांती मिळते. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यान करणं गरजेचं आहे, मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मन शांत करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे अभ्यास, रोज थोडा वेळ ध्यान केलं पाहिजे, श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यान केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे वैराग्य, डिटॅचमेंट. प्रत्येक गोष्टीला जास्त अटॅचमेंट आपण करायला लागलो तर हे पण जाईल असा विचार ठेवा की हे जे आहे ते नित्य नाही आहे, ते अनित्य आहे, बदलणारं आहे. कृष्ण सांगतात की जो मनावर नियंत्रण ठेवतो तोच खरा शांत होतो. आणि इच्छा आणि शांतीचा संबंध काय आहे? जास्त इच्छा असते तिथं जास्त अशांती. इच्छा पूर्ण नाही झाली तर दुःख होतं, पूर्ण झाली तर आणखीन इच्छा निर्माण होते. हे एक सायकल आहे, हे सायकल कधीही संपत नाही. उपाय काय आहे त्याच्यावरती? तर गरजेपुरतं इच्छांवरती नियंत्रण ठेवायचं आणि समाधान असलं पाहिजे. समाधानी जीवन जेव्हा असतो त्यावेळी आपल्याला दुःख होत नाही. त्याच्यानंतर समत्व, सुखदुःखामध्ये आपण जेव्हा समान राहतो, चांगलं झालं तर जास्त हवेमध्ये उडत नाही, वाईट झालं तर खचून जात नाही, जे समत्व ठेवतो त्यालाच खरी शांती मिळते. तर गीतेनुसार अंतर्मनाची शांती मिळवण्यासाठी कर्म करा, फळाची अपेक्षा सोडा. मनावरती नियंत्रण ठेवा, त्यासाठी ध्यानाचा आणि अभ्यासाचा विचार करा. इच्छांवरती मर्यादा ठेवा, सुखदुःखांमध्ये संतुलन ठेवा. हे सगळं जर केलं तर आपलं मन हे नक्की शांत होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं. याचं चिंतन करून आजपासूनच आपण प्रत्येकानं याच्यावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ही तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. धन्य निरंकारजी.